मंडळी, तुम्हाला माहित आहे का, विमानाचा शोध हा राईट बंधूंनी नाही तर एका मराठी माणसाने लावला होता. होय, हे खरं आहे. ते नाव म्हणजे शिवकर बापूजी तळपदे, ज्यांचं नाव इतिहासातून कुणीतरी लपून ठेवलं. आपण लहानपणापासून शाळेत वाचत आलोय की 17 डिसेंबर 1903 रोजी राईट ब्रदर्स या दोन अमेरिकन भावांनी विमानाचा शोध लावला. पण राईट ब्रदर्सच्या 8 वर्ष आधी या मराठी माणसाने मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर विमानाचं यशस्वी उड्डाण करून दाखवलं होतं. आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की शिवकर बापूजी तळपदे यांचं नाव इतिहासातून का लपून ठेवलं. तसेच एका साध्या मराठी माणसानं ब्रिटिशांच्या काळात केवळ आपल्या प्राचीन शास्त्रांच्या जोरावर हे अशक्य काम कसं शक्य केलं. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com. शिवकर बापूजी तळपदे यांचा जन्म 1864 मध्ये मुंबईच्या चिरा बाजार भागात झाला. हे महर्षी दयानंदच्या आर्य समाजाचा चळवळीचे एक सदस्य होते. तसेच ते जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिक्षक होते. पण त्यांचं खरं प्रेम होतं आपल्या संस्कृतीवर आणि प्राचीन विज्ञानावर. यांचा बहुतांश वेळ संस्कृत भाषेतील वैदिक आणि पौराणिक ग्रंथ यांच्या अध्ययनात खर्च व्हायचा. आपण जेव्हा रामायण वाचतो तेव्हा पुष्पक विमानाचा उल्लेख येतो. महाभारतात देवांच्या दिव्य रथांचे वर्णन येतं. पण आपल्यापैकी बहुतेक जण याला फक्त चमत्कार किंवा काल्पनिक कथा आजही मानतात. पण शिवकर बापूजी तळपदे यांचा यावरती पूर्णपणे ठाम विश्वास होता. त्यांच्या वाचनात महर्षी भारद्वाज ऋषींचा वैमानिक शास्त्र हा ग्रंथ आला. मंडळी, हा ग्रंथ म्हणजे केवळ काही श्लोकांचा संग्रह नव्हता, तर ते विमान बनवण्याचं एक संपूर्ण मॅन्युअल होतं. हे सगळं वाचल्यानंतर तळपदे यांना एक असं पूर्ण विमान बनवायचं होतं ज्यात बसून माणूस पक्षाप्रमाणे आकाशात मुक्तपणे उडू शकेल. हाच मोठा विचार मनाशी बाळगून ते रात्रंदिवस विमान बनवण्याच्या कामात गुंतले. हे काम सोपं नव्हतं. ना कुणाची मदत होती, ना पुरेसा पैसा नव्हता. पण जिद्द इतकी मोठी होती की त्यांनी आपलं घरदार, जमापुंजी आणि सुखाचा विचार न करता आपलं सर्वस्व या विमानाच्या निर्माणासाठी पणाला लावलं. तेव्हा अनेक लोक या विज्ञानाला निव्वळ काल्पनिक कथा मानत होती. पण तळपदे यांनी ठरवलं की मी हे सिद्ध करून दाखवेन. तळपदे यांनी मुंबईतील आपल्या छोट्याशा घरात प्रयोगशाळा उभारली. त्यांना साथ दिली त्यांच्या पत्नीने आणि त्यांच्या गुरूंनी. तळपदे यांनी विमानासाठी जे तंत्रज्ञान वापरलं ते आजच्या विज्ञानालाही थक्क करणारं आहे. त्यांनी पारा आणि सौर ऊर्जेचा वापर करून इंधन तयार करण्याचं धाडस केलं. हे तंत्र त्यांनी थेट आपल्या प्राचीन ग्रंथातून उचललं होतं. पण त्या काळात ही गोष्ट सोपी नव्हती. देशात इंग्रजांची सत्ता होती. त्यांना हे काम करताना इंग्रजांना देखील तोंड द्यायची होती. कारण जर कुठल्या इंग्रज अधिकाऱ्याला त्यांच्या कामाची भनक लागली असती तर त्यांना मोठे गंभीर परिणाम भोगावे लागले असते. त्यामुळे विमान निर्माणाचे काम त्यांनी अगदी गुपचूप सुरू ठेवले. पण त्या काळी इंग्रजांचं गुप्तहेर खातं अत्यंत सतर्क होतं. मुंबई सारख्या मुख्य शहरात एक भारतीय मराठी माणूस असं काहीतरी बनवतोय जे गोऱ्या लोकांनाही जमलं नाही. ही गोष्ट इंग्रजांना समजलीच. पुढे त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती, अडथळे आणले जात होते. पण तळपदे डगमगले नाही. अखेर रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून त्यांनी एक यंत्र उभं केलंच. त्यांनी या विमानाला नाव दिलं मरुत सखा. मरुत म्हणजे वारा आणि सखा म्हणजे मित्र. वाऱ्याशी मैत्री करणारं विमान. वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करायला आता एक मराठी माणूस सज्ज झाला होता. त्यांनी विमानाच्या निर्मितीसाठी बांबूंच्या लाकडाचा वापर केला होता. बांबू वजनाने हलके असल्याने उड्डाण सहजपणे घेता येईल याची त्यांना शाश्वती होती. विमानाला पक्षासारखे पंख होते जेणेकरून हवेचा दाब वापरून ते वर उडू शकेल. सर्वात मोठं रहस्य म्हणजे तळपदे यांनी पाऱ्याच्या गुणधर्माचा सखोल अभ्यास केला होता. त्यांनी विमानाच्या मध्यभागी एक मोठी तांब्याची टाकी बसवली होती ज्यात पारा भरला होता. जेव्हा सूर्यकिरण या टाकीवर पडायचे तेव्हा पारा तापायला सुरुवात व्हायची. पाऱ्याचं तापमान वाढलं की त्याची वाफ तयार व्हायची. त्यांनी या वाफेचा दाब अशा प्रकारे वळवला होता की त्या दाबाने विमानाचा पंखा फिरू लागायचा. म्हणजेच आज आपण ज्याला सोलर एनर्जी म्हणतो त्याचा वापर त्यांनी 1895 मध्येच केला होता. अखेर तो 1895 सालचा दिवस आला. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर हजारो लोकांची अलोट गर्दी जमली होती. या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होण्यासाठी तिथे साध्या माणसांपासून ते दिग्गज व्यक्तीपर्यंत सगळेच आले होते. महाराष्ट्राचे प्रसिद्ध समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड स्वतः तिथे उपस्थित होते. शिवकर बापूजी तळपदेंचं स्वप्न साक्षात उभं होतं. विमानाचा प्रत्येक भाग जोडला गेला होता आणि आता उरलं होतं ते फक्त आकाशाला गवसणी घालणं. त्यांनी विमानाचं इंजिन सुरू केलं. पाऱ्याचा वाफेचा दाब वाढू लागला आणि बघता बघता एक चमत्कार घडला. जमिनीवर उभं असलेलं ते अवजड यंत्र हळूहळू वर सरकू लागलं. सुरुवातीला कोणालाच विश्वास बसत नव्हता. पण काही क्षणात हे विमान जमिनीपासून विलग होऊन चक्क आकाशात तरंगू लागलं. बघता बघता हे विमान सुमारे 1500 फूट उंचीवर गेलं. एका साध्या मराठी माणसानं, एका भारतीयानं विज्ञानाच्या क्षेत्रात ही मोठी क्रांती घडवून दाखवली होती. जगाला अवकाशात उडायला शिकवणारा पहिला मानकरी भारताचा सुपुत्र ठरला होता. पण मंडळी, 1500 फुटावर गेल्यावर अचानक काहीतरी बिघडलं. वरच्या थरातील हवेचा वेग आणि विमानातील पाऱ्याचा इंधनाचा मर्यादित साठा यामुळे विमानाचा समतोल बिघडला.
त्या काळी आजच्या सारखे कंट्रोल टावर्स किंवा सेन्सर नव्हते. इंजिनचा दाब कमी झाला आणि मरुत्सका एका बाजूला झुकलं. बघता बघता ते विमान प्रचंड वेगानं गिरगाव चौपाटीच्या दिशेनं खाली येऊ लागलं आणि शेवटी वाळूत आदळलं. हे केवळ विमान कोसळणं नव्हतं, तर एका मोठ्या स्वप्नाला बसलेला तो तांत्रिक धक्का होता. तळपदे यांनी हार मानली नाही. त्यांना माहित होतं की उड्डाण यशस्वी झाले, फक्त उतरताना तांत्रिक चूक झाली होती. त्यांनी पुन्हा एकदा विमानाची निर्मिती करण्याचा चंग बांधला, पुन्हा अध्ययन केलं, नवीन विमानाची रचना केली. फक्त यावेळी गंभीर स्वरूपाची पैशांची अडचण होती, कारण विमान बनवण्यासाठी प्रचंड खर्च येत होता. तळपदे यांनी आपल्या पदरचे सर्व पैसे आधीच खर्च केले होते. त्यांनी मदतीसाठी ब्रिटिश सरकारकडे धाव घेतली, पण इंग्रजांनी त्यांना मदत करण्याऐवजी उलट अपमानित केलं. इंग्रज अधिकारी म्हणाले, एखादा भारतीय विमान कसं उडवू शकतो, हे विज्ञानाच्या विरुद्ध आहे. पुढे ते मदतीसाठी बडोदा संस्थानचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे धाव घेतली, पण त्या काळी ब्रिटिशच्या कडक दबावामुळे किंवा काही अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी मदतीसाठी हात वर केली. एका पाठोपाठ एक दरवाजे बंद होत गेले. तळपदे मुंबईच्या अनेक सावकारांकडे गेली, मोठ्या शेटजींना भेटली, बँकांकडे पैशांची याचना केली, पण त्या काळी विमान या संकल्पनेवर पैसा लावणारा कोणी नव्हता, जो तो त्यांना वेड्यात काढत होता. पैशाच्या अभावी यंत्राची सुटे भाग गंजू लागली, प्रयोग अर्धवट राहिले आणि अखेर हा महान संशोधक थकला. ज्या माणसाने आकाशाला गवसणी घातली होती, त्यांना आर्थिक अडचणीपुढे गुडघे टेकावे लागले. जड अंतकरणाने त्यांनी आपल्या या स्वप्नांना, आपल्या या प्रयोगाला तिलांजली देण्याचं ठरवलं. तसं पाहिलं तर त्यांचा प्रयोग पूर्णपणे फसला नव्हता. कदाचित तो यशस्वी झाला असता जर त्यांना योग्य वेळी पाठबळ मिळालं असतं, तर आज विमान विद्येच्या इतिहासात भारताचं नाव सुवर्णाक्षरांनी पहिल्या क्रमांकावर असतं. पण शेवटी हे प्रकरण तिथेच दाबलं गेलं. असं म्हटलं जातं की त्यांच्या निधनानंतर त्यांच्या घराकडे कोणाचे लक्ष नव्हतं. या संधीचा फायदा काही परदेशी कंपन्यांनी घेतला. त्या काळी रॅली ब्रदर्स सारख्या कंपन्या भारतात कार्यरत होत्या. त्यांनी तळपदे यांच्या नातेवाईकांकडून विमानाचे उरलेले अवशेष, महत्त्वाचे नकाशे आणि प्राचीन ग्रंथातून त्यांनी तयार केलेली गुपितं हस्तगत केली. विचार करा, ज्या शोधासाठी एका मराठी माणसानं आपलं आयुष्य वेचलं, तो शोध आता परकीयांच्या हातात गेला होता. आणि मग आलं ते 1903 साल. संपूर्ण जगात एकच गाजावाजा झाला की अमेरिकेच्या राईट बंधूंनी जगातील पहिलं विमान उडवलं. वर्तमानपत्र भरभरून लिहू लागली, विज्ञानाच्या पुस्तकात त्यांची नावं सुवर्णाक्षरात कोरली गेली आणि त्यांना विमानाचे जनक मानलं गेलं. पण राईट बंधूंनी उडवलेलं विमान केवळ 12 सेकंद हवेत होतं आणि त्याने फक्त 120 फूट अंतर कापलं होतं. तर दुसरीकडे त्याचबरोबर 8 वर्ष आधी म्हणजे 1895 मध्ये एका मराठी माणसानं बनवलेलं विमान 1500 फूट उंचीवर गेलं होतं आणि कित्येक मिनिटं हवेत तरंगत होतं. तळपदे यांनी 1895 मध्ये जे केलं त्याचे कोणतेही पेटेंट किंवा अधिकृत सरकारी रेकॉर्ड इंग्रजांनी ठेवू दिले नाही. त्यामुळे जागतिक स्तरावर या मराठी माणसाच्या कर्तृत्वाची साधी दखलही घेतली नाही. तर आज आपण राईट ब्रदर्स नाही तर पंडित शिवकर बापूजी तळपदे यांचं नाव विमानाचे शोधक म्हणून घेत असतो. मंडळी, शिवकर बापूजी तळपदे आज आपल्यात नाहीत, पण त्यांनी पाहिलेलं ते स्वप्न आजही आकाशात विमानाच्या रूपानं उडत आहे. त्यांनी सिद्ध केलं होतं की जर भारतीयांना संधी आणि पाठबळ भेटलं तर आपण जगाला नवी दिशा देऊ शकतो. दुर्दैव इतकंच की ज्याने जगाला पंख दिले त्याला स्वतःच्या देशात विस्मरण मिळालं. जर राईट बंधूंच्या 8 वर्ष आधी तळपदे यांनी विमान उडवलं होतं, तर आजही आपल्या शालेय पुस्तकात त्यांचं नाव का नाही? हे शिक्षण व्यवस्थेचं अपयश आहे की जाणीवपूर्वक केलेलं दुर्लक्ष? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.